आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे मनसेत मोठे फेरबदल होणार आहेत। पक्ष मजबूतीसाठी अमित ठाकरे आता ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र आहे। अमित ठाकरे पुण्यामध्ये भाकरी फिरवणार आहेत। अकार्यक्षम लोकांना हटवून नवीन लोकांची नियुक्ती तिथे केली जाणार आहे असं देखील समजतंय। पुणे मनसेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। अमित ठाकरे हे पक्ष मजबूतीसाठी ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुणे मनसेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय माहिती आहे? जर बघितलं तर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता अमित ठाकरे जे आहेत ते ऍक्शन मोड मध्ये आलेले पाहायला मिळतात। पुढील 3 दिवस जे आहेत ते पुणे शहर असेल आणि पुणे ग्रामीण असेल या सर्व पदाधिकाऱ्यांची ते या ठिकाणी आता चर्चा करणार आहेत आणि या चर्चेमध्ये ज्या कार्यकर्त्यांना आपल्या घरगुती कामामुळे वेळ मिळत नाही पक्षाचं काम करायला अशा कार्यकर्त्यांना त्या पद उत्तर करणार आहेत आणि नवीन संधी देण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर या 3 दिवसांमध्ये अमित ठाकरे असतील, अमय असतील अशा अनेक मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते पुण्यामध्ये ठाम मांडणार आहेत आणि पुढील 3 दिवस हे प्रत्येक ठिकाणची माहिती घेणार आहेत। महत्वाचं म्हणजे या बैठकीनंतर या दौऱ्यानंतर मनसेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे। ज्यांना घरगुती कामामुळे पक्षाचं काम करता येत नाही त्यांना वेगळी जबाबदारी देणार आहेत आणि निश्चित ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पुढील 3 दिवस अमित ठाकरे जे आहेत ते पुणे दौऱ्यावर असणारे आहेत आणि एकूणच सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करून पुढील दिशा ते या ठिकाणी ठरवणार आहेत। त्यामुळं पुढील काही दिवस पुण्यामध्ये अमित ठाकरेंचा मुक्काम असणार आहे। त्यामुळं नक्की आता काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता पुण्यातील मनसे पक्षामध्ये काही घडामोडी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। निश्चितच त्यामुळे आता या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल। धन्यवाद निलेश या माहितीसाठी।